नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपलं EMPC चावडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपला हा भाग पहिला आहे। यापुढे आपल्याला सिरियलनी काय असे भाग पाहायला मिळतील, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर पाहूयात पहिला प्रश्न। तर मित्रांनो, पहिला प्रश्न काय पहा, मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेची विजेती कोण ठरली, असा प्रश्न आहे मित्रांनो। परीक्षेमध्ये आपल्याला जर हा प्रश्न विचारला तर याचं उत्तर काय येईल मित्रांनो, तर क्रिस्टिना पिस्कोवा हे काय मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेची विजेती ठरलेली आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न दुसरा पहा, यावरच आहे, पाहू शकता, क्रिस्टिना पिस्कोवा कोणत्या देशाची मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेची विजेती ठरली, असा प्रश्न आहे मित्रांनो। काय क्रिस्टिना पिस्कोवा ही काय कोणत्या देशाची मिस वर्ल्ड 2024 काय विजेती ठरलेली आहे, असा प्रश्न विचारलेला आहे। तर मित्रांनो उत्तर काय, झेक प्रजासत्ताक, लक्षात ठेवा। तर पुढचा प्रश्न पाहूयात, तिसरा प्रश्न। तर मित्रांनो प्रश्न तिसरा, मागचे जे दोन प्रश्न होते त्यावर आधारित प्रश्न आहे मित्रांनो। तर पहा, 71वी मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती, तर उत्तर काय मित्रांनो, लक्षात ठेवा, भारत देशामध्ये काय 71वी मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, लक्षात ठेवा 71वी। प्रश्न चौथा पाहूयात। प्रश्न चौथा पहा मित्रांनो, भारतात किती वर्षांनी, हा प्रश्न आणखी एक आलेला आहे पहा, भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। मित्रांनो अत्यंत IMP प्रश्न आहे हा, तर मित्रांनो नोट करून घ्या, वाटल्यास हा व्हिडिओ आपला सेव्ह करा, जेणेकरून आपल्याला हा पुन्हा पाहता येईल। तर पहा, भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असा प्रश्न आहे। तर किती वर्षांनी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, 28 वर्षांनंतर आयोजन करण्यात आलेले आहे, लक्षात घ्या मित्रांनो, किती 28 वर्षांनंतर। पुढचा प्रश्न पाहूयात, पाचवा प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये मित्रांनो पहा, कसोटी क्रिकेट म्हणजे खेळासंबंधित हा प्रश्न आहे। तर पाहू शकता, कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे, बॉलर कोण आहे, तर मित्रांनो याचं उत्तर आहे मित्रांनो जेम्स अँडरसन, पर्याय क्रमांक 2 जेम्स अँडरसन हा काय कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो व्हिडिओला आणखी लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो, आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, खूप मेहनत लागते मित्रांनो, तर व्हिडिओ लाईक करत चला, कारण मी अशाच ज्या लाईकमुळे आपण लाईक करता त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि मी असेच व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत चलेल, तर प्लीज लाईक करत चला। चला तर पाहूयात सहावा प्रश्न। मित्रांनो सहावा प्रश्न पहा, आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली, कोणाची मित्रांनो, आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली, असा प्रश्न आहे मित्रांनो। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाकिस्तान या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 7वा मित्रांनो, अत्यंत इम्पॉर्टंट आहे, पाहू शकता परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मित्रांनो निवडक प्रश्न आहेत मित्रांनो, जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा। पहा 7वा प्रश्न, आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे कितवे विचारलेला आहे मित्रांनो, पाकिस्तानचे कितवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत, तर मित्रांनो असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे उत्तर काय असेल मित्रांनो, उत्तर जर येत असेल तर कमेंट करत चला। पर्याय क्रमांक 2 आहे मित्रांनो, 14वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत आसिफ अली झरदारी, कितवे, पाकिस्तानचे 14वे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत। आणि मित्रांनो या आधीचे किती राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत आपल्याला समजले असेल, त्यामुळे हे कितवे आहेत, तर 14वे। तर पाहूयात 8वा प्रश्न। प्रश्न 8वा पहा मित्रांनो, अरुणाचल प्रदेशातील जगातील विचारलेला आहे मित्रांनो, जगातील सर्वात लांब सेल बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले, तर विचारलेला आहे कोण्या ठिकाणी आहे मित्रांनो, तर अरुणाचल प्रदेशातील जगातील पाहू शकता सर्वात लांब सेल बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे, असा प्रश्न आहे मित्रांनो। तर आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या काय सेल बोगद्याचे, जगातील सर्वात लांब बोगदा आहे हा, त्या बोगद्याचे काय उद्घाटन कोणी, नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेला विचारले जाऊ शकतात असे प्रश्न। चला तर पाहूयात, आणि मित्रांनो आपले 8 प्रश्न झालेले आहेत आणि आणखी आपले 25 म्हणजे टोटल 25 प्रश्न आपले आहेत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ लांब होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा त्याचा काय मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये 100% फायदा मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण मित्रांनो अधुरा ज्ञान 20 से ज़्यादा खतरनाक होता है, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। चला तर पाहूयात 9वा प्रश्न।
तर मित्रांनो हे काय 9वा प्रश्न आहे आणि हा पहा अरुणाचल प्रदेशातील पाहू शकता यावरच आहे, जे सेल बोगदा आहे मित्रांनो त्यावरच प्रश्न आहे। पाहू शकता अरुणाचल प्रदेशातील पाहू शकता जगातील सर्वात लांब सेल बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले। तर मित्रांनो असा प्रश्न विचारलेला आहे, पाहू शकता त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती फूट आहे असा प्रश्न विचारलेला, लक्षात ठेवा। तर काय प्रश्न आहे पहा आणखी एकदा, अरुणाचल प्रदेशातील जगातील सर्वात लांब सेल बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले, त्याची उंची मित्रांनो या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे, करण्यात आले त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती फूट आहे असा प्रश्न विचारलेला आहे। लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे किती आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 13,000 फूट उंचीवर आहे। लक्षात ठेवा समुद्र सपाटीपासून किती फूट उंचीवर आहे तर 13,000 फूट। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूया 10वा। तर 10वा प्रश्न पहा मित्रांनो, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला आहे। तर मित्रांनो याचं उत्तर आपल्याला येत असेल तर कमेंट करत चला। तर याचं उत्तर काय मित्रांनो पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना काय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूयात 11वा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, पहा युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील किती देशासोबत भारताने मुक्त व्यापार करार केला आहे। तर यामध्ये किती देश आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक 2 4 देशासोबत काय हा करार झालेला आहे। युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील किती देशासोबत भारताने मुक्त व्यापार करार केलेला आहे तर 4 देशासोबत। आणि मित्रांनो हे 4 देश कोणते आहेत आपण कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूयात 12वा प्रश्न। तर 12वा प्रश्न पण यावर आधारित आहे मित्रांनो, भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील 4 देशासोबत जे 4 देश आहेत मित्रांनो त्या देशासोबत भारताने काय मुक्त व्यापार करार केला, पण मित्रांनो त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही असा प्रश्न विचारलेला आहे। कोणत्या देशाचा समावेश नाही आणि जे समावेश असणारे देश आहेत मित्रांनो ते आपण कमेंट करत चला। मागच्या पण प्रश्नावला आपल्याला ते विचारलेलं आहे। तर यामध्ये पहा समावेश नसलेला देश कोणता आहे मित्रांनो तर सिंगापूर हा देश आहे। लक्षात ठेवा मित्रांनो सिंगापूर हा देश काय त्या करारामध्ये काय करार जो झालेला आहे भारताने मुक्त व्यापार करार केला त्यामध्ये काय कोणत्या देशाचा समावेश नाही असा प्रश्न आहे, तर सिंगापूर या देशाचा समावेश नाही। पुढचा प्रश्न पाहूया 13वा। मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला। पहा 13वा प्रश्न, भारताच्या चिराग शेट्टी पाहू शकता भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विका साईराज रंकारेड्डी यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष पाहू शकता पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे। तर मित्रांनो याचे उत्तर काय मित्रांनो तर फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा या स्पर्धेचे काय पुरुष दुहेरी विजेतेपद काय यांनी पटकावलेले आहे। लक्षात ठेवा मित्रांनो 14वा प्रश्न पहा, कोणत्या देशाचा संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये विचारलेला आहे। पाहू शकता अव्वल स्थानी पोहोचला आहे। तर मित्रांनो भारत हा देश काय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। पुढचा प्रश्न पाहूयात 15वा। प्रिट्झकर वास्तुरचनाकार पुरस्कार 2024 कोणाला जाहीर करण्यात आला आहे किंवा कोणाला जाहीर झाला। तर मित्रांनो हा प्रश्न आपल्याला परीक्षेला नक्की विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो रिकेन यामामोटा यांना काय प्रिट्झकर वास्तुरचनाकार पुरस्कार 2024 काय जाहीर करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 रिकेन यामामोटा। पुढचा प्रश्न पहा मित्रांनो 16वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आसाम राज्यातील किती फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले आहे। प्रश्न काय मित्रांनो पहा आणखी एकदा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आसाम राज्यातील मित्रांनो किती फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले आहे। तर मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो लेटेस्ट प्रश्न आहे मित्रांनो। तर किती फूट उंचीचा आहे मित्रांनो तर 125 फूट उंचीचा काय स्टॅच्यू ऑफ वेलोरचे काय उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे। पर्याय क्रमांक 2 125 फूट उंच। 17वा प्रश्न पाहूयात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे। प्रश्न काय मित्रांनो पहा आणखी एकदा लक्ष देऊन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित पाहू शकता सदस्यपदी निवड केली आहे। तर मित्रांनो उत्तर आहे मित्रांनो आपल्याला येत असेल तर मित्रांनो कमेंट करत चला। सुधा मूर्ती यांची काय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या नामनिर्देशित पाहू शकता काय सदस्यपदी निवड केली आहे।
लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 18 पहा, महत्त्वपूर्ण आहे. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्यातील विकसित करण्यात येणारा पाहू शकता नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरची लांबी किती किलोमीटर असणार आहे? तर मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पाहू शकता या ठिकाणी याची लांबी विचारलेली आहे, म्हणजे लांबी किती किलोमीटरमध्ये आहे हे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आपल्याला मित्रांनो कमेंट करायचं आहे आणि ज्यांना ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट करत चला. तर याची काय किती किलोमीटर आहे? तर 230 किलोमीटर इतकी लांबी असणार आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा 19वा. तर केंद्राच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सनुसार शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याची पाहू शकता मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर काय घसरण झालेली आहे? तर मित्रांनो याचं उत्तर काय आपल्याला सांगायचं आहे, कमेंट करायचं आहे. लगेच कमेंट करा. तर मित्रांनो 7व्या क्रमांकावर घसरण झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 किती 7व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात 20वा. तर मित्रांनो हा प्रश्न आपण जे मोबाईल वापरतो त्यावर आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे? तर मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे. मॅन्युफॅक्चरच्या बाबतीत मोबाईल मॅन्युफॅक्चरच्या बाबतीमध्ये मित्रांनो भारत देश किती दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे, म्हणजे आता दुसऱ्या क्रमांकावर भारताचा नंबर लागलेला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूयात 21वा. पुढचा प्रश्न पहा 21वा. केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2023-24 मध्ये किती लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 254.73 लाख टन इतका कांदा काय उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. किती 2023-24 मध्ये मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्रालयाने हे अंदाज वर्तवलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. या ठिकाणी पहा, पॅराशूटिंग विश्वकप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो. ज्यांना ज्यांना येत असेल त्यांनी, आणि ज्यांना येत नाही त्या मित्रांनी पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 भारतामध्ये काय हे आयोजित करण्यात येणार आहे. कोणतं कप आहे मित्रांनो? विश्वकप, पॅराशूटिंग विश्वकप 2024. तर पुढचा प्रश्न पाहूयात 23वा प्रश्न. तर 23वा प्रश्न पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा प्रश्न आहे. लक्षपूर्वक ऐका आणखी एकदा. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे ज्यांना ज्यांना येते त्यांनी. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो. सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडत असतील, ज्यांनी लाईक केले नाही त्यांनी लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत चलेल. आणि हा मित्रांनो पहिला भाग आहे आपला, आणि यापुढे भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब करून घेत चला. पाहूयात 24वा प्रश्न. तर या ठिकाणी मित्रांनो हा 24वा प्रश्न आहे. या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे, क्रमांक चुकलेला आहे. त्यामुळे पहा प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणाला 2024 वर्षाच्या अर्थ आवर इंडियासाठी सदिच्छा दूत बनविण्यात आलेले आहे? काय प्रश्न आहे मित्रांनो पहा, खालीलपैकी कोणाला 2024 वर्षाच्या अर्थ आवर इंडियासाठी काय सदिच्छा दूत बनवण्यात आलेलं आहे असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी उत्तर आपलं मित्रांनो तर PV सिंधू. ज्यांना ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट करा. पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 PV सिंधू यांना काय 2024 अर्थ आवर इंडियासाठी काय सदिच्छा दूत बनवण्यात आलेले आहे. तर पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 पहा, ज्यूट पिकाच्या आधारभूत किमतीत किती रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 285 रुपये वाढ करण्याचा निर्णय काय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. कोणत्या पिकाच्या आधारभूत किमतीत मित्रांनो? तर ज्यूट पिकाच्या. तर मित्रांनो हे होते आपले चालू घडामोडीवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.